पृथ्वीराज चव्हाणांनी गौप्यस्फोट केला त्यामुळे वस्तुस्थिती समोर आली असं प्रवीण दरेकर म्हणतायत. हे सगळं साटलोटं पूर्वीपासूनच होतं असंही दरेकरांचं म्हणणं आहे. फडणवीसांचं नेतृत्व कणखरपणे पुढे येत होतं. फडणवीसांना रोखण्यासाठी ठाकरेंनी अशा प्रकारे मोठ बांधली होती जी आता पृथ्वीराज चव्हाणांनी उघड केलेली आहे असं सुद्धा दरेकर म्हणतायत. पृथ्वीराज चव्हाणांनी गौप्यस्फोट केला त्यानिमित्तानं वस्तुस्थिती पुढं आलेली आहे की हे सगळं साटेलोटे पूर्वीपासून होतं. याचं एकमेव कारण होतं की या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांसारखं एक नेतृत्व अतिशय कणखरपणे पुढे येत होतं आणि त्यांना आवरणं आता एकट्या दुकट्याचं काम नाही, एका पक्षाचं काम नाही. म्हणून त्यांनी अशा प्रकारची मोठ त्या ठिकाणी बांधली होती जी आता त्यांनी आपल्या वक्तव्यातनं उघड केलेली. पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यांवरनं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय. ठाकरेंची युतीची मानसिकता आधीपासूनच नव्हती. मीच मुख्यमंत्री कसा होईन यासाठी ठाकरेंचे प्रयत्न सुरू होते असं योगेश कदम यांनी म्हटलंय. आमच्यावर आरोप करायचे आणि स्वतः काँग्रेससोबत जाऊन बसायचं अशी टीका सुद्धा योगेश कदम यांनी केलेली आहे. वंदनीय बाळासाहेबांच्या नंतर उद्धवजींनी सूत्र हातात घेतल्याच्या नंतर जे 2019ला आकडे तसे बसल्यामुळे त्यांना लगेच ती संधी मिळाली म्हणून त्यांनी त्याची अंमलबजावणी केली. कदाचित 2014ला पण त्यांना तशी संधी मिळाली असती, त्यांनी कदाचित तेव्हा पण त्यांनी केलं असतं. मग आमच्यावरती आरोप करायचे आणि स्वतः काँग्रेससोबत जाऊन बसायचं ह्याबद्दल त्यांनी कधी त्यांनी वाच्यता केलेली नाहीये. म्हणून मला वाटतं ह्यांची मानसिकता पहिल्यापासूनच नव्हती आणि पक्षवाढीच्या दृष्टीने शिवसेना वाढली पाहिजे ह्या दृष्टीने नाही, मी मुख्यमंत्री कसा होईन ह्यासाठी त्यांचे नेहमी प्रयत्न होते. म्हणून त्याच प्रयत्नामध्ये त्यांनी तो प्रयत्न त्यावेळेला केलेला असावा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.